आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। खेडेगावातली अनेक गावांना, वाडी वस्त्यांना आणि तालुक्याला जोडणारी जीवनवाहिनी म्हणून लालपरी ओळखली जाते। सुखदुःखामध्ये जाण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी, कार्यालयामध्ये कामावरती पोहोचण्यासाठी अशा एक ना अनेक गोष्टींसाठी खेडेगावातील प्रवासी लालपरीला पसंती देतात। परंतु काही कामचुकार आणि अहंकारी कर्मचाऱ्यांमुळे लालपरीचं भवितव्य हे अंधारमय होताना दिसत आहे। साधारणपणे मुरुड ते महाड ही संध्याकाळी 5:30 वाजता चणेरा स्टँडवर येणारी बस यावर अनेक कामगार, विद्यार्थी, प्रवासी हे अवलंबून असतात। दिनांक 5 जुलै 2024 रोजी संध्याकाळी मुरुड आगाराची बस क्रमांक MH07C7415 ही बस PS पाटील नावाचे वाहक घेऊन आले असताना अतिशय उन्मत्तपणे विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेता महाडला जाणारे प्रवासी असतील तेवढेच बसमध्ये चढा, बाकी विद्यार्थ्यांनी एकाने सुद्धा बसमध्ये येऊ नका असे सांगून पुढे बस हाकली। बसमध्ये असणारे सहप्रवासी त्यांना विनवणी करत होते, मात्र त्यांना सुद्धा न जुमानता तुम्ही उतरा, मी त्यांना घेतो असे आगाऊपणे उत्तर दिले। त्यामुळे विद्यार्थीनींना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुढच्या बसची वाट बघत थांबावे लागले। मात्र सदर घटना पालक वर्गाला समजल्यानंतर महादेव खार येथे सदर बस थांबवून बसची पाहणी केली असता बसमध्ये 12 ते 15 प्रवासी होते। असे कामचुकार वाहक चालक हे लालपरीच्या भवितव्य हे निश्चित अंधारमय करणार आहेत असे बोलले तर वावगे ठरणार नाही। याबाबत रायगड स्वाभिमान चॅनलने मुरुड डेपो व्यवस्थापक श्री राहुल शिंदे व रोहा व्यवस्थापक श्री अजिंक्य रोहेकर यांच्या निदर्शनास सदर गोष्ट आणून दिली। यावेळी विद्यार्थ्यांची घेतलेली प्रतिक्रिया। काल काय झालं? काल आम्हाला 5:30ची बस थांबली नाही मुरुड सुपेगाव। तो कंडक्टर होता, तो आम्हाला सांगत होता की तुम्ही पोरांना पाठीमागून हवा बस येते आणि ती माणसं बोलली तर बोलते तुम्ही उतरा, पोरांना घेतो म्हणून। तुम्ही काल किती वाजता गेलात आणि हा कंडक्टर नेहमीच बोलतो का असा? हो, हा कंडक्टर नेहमीच असा बोलतो आणि काल आम्ही 7 वाजता घरी गेलो। सिताऱ्याने गेलात नाही? आमच्याकडे पैसे नव्हते सिताऱ्याने जायला। मग आता तुमची मागणी काय आहे? आम्हाला टायमात बस यावी आणि आम्हाला बसमध्ये घ्यावं सगळ्यांना। तुम्ही कुठून प्रवास करता? आम्ही महादेव खार गोफन ते चणेरा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।